दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, विधानसभेची रणधुमाळी लागलेली आहे आणि महाराष्ट्रभरात सगळीकडेच निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने तयारी करत आहे आणि त्यानुसार मांडणी देखील होत आहे. आज आपण लातूर शहर या मतदारसंघात आलेलो आहोत आणि इथून भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. काय मतदारसंघात त्यांची बांधणी आहे, कशी तयारी आहे आणि त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. त्यांचा अल्प परिचय करून द्यायचा असेल तर त्यांनी लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून 250 बेडेड हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. तिथं त्यांनी 1700 पेक्षा जास्त रुग्णांवर डायलिसिस देखील केलेलं आहे. याशिवाय त्यांनी 170 पेक्षा जास्त शाळांमधून, गावांमधून ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा हायजीन जी आपण घेतो मेन्स्युअल सायकल्समध्ये, त्यामध्ये देखील त्यांनी मोठं काम केलेलं आहे. त्याला आपण अवेअरनेस प्रोग्राम्स म्हणतो. याचं खूप मोठं व्हॅल्युएबल वर्क त्यांनी केलेलं आहे. याशिवाय अनेक हृदयाच्या शस्त्रक्रिया, 300 पेक्षा जास्तही हृदय शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. 3 लाख पेक्षा जास्त ओपीडी तिथून काढलेली आहे आणि त्या स्वतः उच्च शिक्षित डॉक्टर आहेत. त्यांचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज येथून शिक्षण कंप्लीट झालेलं आहे. असे उच्च शिक्षित समाजकारणी आणि डॉक्टर जर डॉक्टर समाजामध्ये येऊन राजकारणात येत असतील तर त्यांचं काय अँगल आहे समाजाकडे बघण्याचं आणि कुठल्या पद्धतीनं त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे यावर आपण थोडक्यात त्यांची चर्चा करणार आहोत. मी आपल्या सगळ्यांतर्फे मॅडमचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. मॅडम नमस्कार. नमस्कार. राजमुद्रा लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना, दर्शकांना या दिवाळीच्या आजच्या भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. येस मॅडम, आपण डॉक्टर्स आहात. जवळपास 1993 आपलं MBBS कंप्लीट झाले. समाजकारणाची आपल्याला काच कधी धरली आपण? समाजकारण हे बाळकडू माझ्या घरून मिळालेलं आहे, कारण माझ्या माहेरी समाजकारणाचा एक मोठा वसा आहे आणि तो मला वाटतं की तो शिकवला जात नाही, तो आतूनच असतो. आणि त्याचंच एक एक्सटेन्शन म्हणून आदरणीय चाकूरकर साहेबांच्या घरी जेव्हा मी सून म्हणून आले तर अजून मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्याचा सुयोग्य वापर करून मी समाजकारणाची माझ्या पद्धतीने सुरुवात केली. बरं मॅडम, आपण डॉक्टर झालात, वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं, त्यानंतर एवढं मोठं हॉस्पिटल टाकण्याची संकल्पना नेमकी कोणाची होती आणि ती कशी आपण अंमलबजावणी केली? मी डॉक्टर झाले आणि माझं लग्न झालं. व्यक्तिगत जबाबदाऱ्या आणि घरी चाकूरकर साहेबांच्या राजकीय प्रवासात सगळ्या गोंधळामुळे म्हणा किंवा जी काही जबाबदाऱ्या होत्या त्याच्यामुळं मला 16 वर्ष गॅप घ्यावा लागला. माझ्या 2 मुली आहेत, त्या मोठ्या झाल्या आणि तदनंतर माझं जे ओरिजिनल कॉलिंग आहे डॉक्टरचं ते मला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याची प्रेरणा आणि पूर्ण मदत ही माझ्या आईची होती आणि तिने मला सारखं सांगितलं की बेटा, तुम्ही स्वतःसाठी जन्मलेला नाही आहे, देवाने तुम्हाला डॉक्टर केलं आहे तर लोकांचा तुम्ही देणं लागता, समाजाचं देणं लागता. आणि त्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल हे ग्लोबल टेक्नॉलॉजी ॲट लोकल लेवल या ह्याच्याने मी तो एक अफोर्डेबल ॲक्सेसिबल हेल्थकेअर प्रोजेक्ट सुरू केला. बरं मॅडम, आपल्याला वॉशिंग्टन DC देखील पुरस्कार मिळाला आहे. तो आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. आपले जे भारतीय असतात जे अमेरिकेत जाऊन राहतात तर त्यांची एक ऑर्गनायझेशन आहे पीपल ऑफ इंडियन ओरिजिनची, अमेरिकन असोसिएशन. त्यांनी हॉस्पिटलची सर्व उभारणी आणि ते जवळून बघत होते. माझं बरेच वर्ष त्यांनी ट्रॅक केलं आणि जेव्हा हॉस्पिटलची उभारणी मध्यावर आली तेव्हा त्यांनी तो पुरस्कार मला दिला होता. रुरल हेल्थकेअरच्या मुळे मला तो पुरस्कार मिळाला. एक डॉक्टर ती स्वतः कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण कंप्लीट करतं, कौटुंबिक जबाबदाऱ्या, परमार्थ आणि स्वतःचं लग्नानंतरचं जे आयुष्य आहे ती झाल्यानंतर अचानक राजकारणामध्ये येते. तर राजकारणामध्ये यायचं आणि निवडणूक लढवायची ही कन्सेप्ट नेमकी कोण्या दिवशी आपल्या डोक्यामध्ये आली? ती कॉन्सेप्ट असं काही प्लॅन केला नव्हता, पण मी चाकूरकर साहेबांच्या घरी सून म्हणून आले आणि तदनंतर अनेक इलेक्शनमध्ये आमच्या आजूबाजूचे लोक, आमचा मित्रपरिवार, कुटुंबातले लोक सगळ्यांना असं वाटायचं की तुम्ही ही संधी घ्या. म्हणजे अगदी लातूर शहरच्या नगरपरिषदपासून ते 2009ला आमदारकी असेल किंवा 2019ला लातूर शहराची आमदारकी असेल तर ही प्रोसेस ऑनगोईंग होती. फक्त तो निर्णय मी आत्ता यावेळी घेतलेला आहे. बरं, विधानसभा लातूर शहरच आपण कशामुळे निवडलं आणि या विधानसभा मतदारसंघात आपण काय कन्सेप्ट घेऊन जनतेमध्ये जाणार आहात? लातूर शहर एक अतिशय छानसं संवेदनशील शहर आहे. कॉस्मोपॉलिटन नेचर आहे या गावाचं. एक असं काही जात धर्म असं धरून या गावाचं मतदान होऊ शकत नाही. सुसंस्कृत गाव आहे आणि मी इथे वास्तव्याला आहे. हे माझं गाव आहे. आदरणीय चाकूरकर साहेबांचा हा मतदारसंघ राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं लातूर शहर विधानसभेची ही निवड झाली. लोकसभेला आपण पाहिलं मॅडम की जवळपास 8 पैकी 7 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. औरंगाबादची एक सीट, संभाजीनगरची एक सीट आपल्याला मिळाली आणि हा जो झालेला लोकसभेतला पराभव आहे त्यानंतर
भाजपची उभारणी कशी झाली आहे आणि यावेळी काय विजन आहे पक्षाचं? लोकसभेतला जो महाविकास आघाडी आणि महायुतीतला जो मतांचा टक्का जर पाहिला तर तो फरक खूप कमी आहे. पण लोकसभेला जे घडलं त्याचा नक्कीच भाजपामध्ये विचारमंथन झालं आणि जो फेक नॅरेटिव्हचा त्रास झाला होता, तर यावेळी भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष, सर्व युतीतले घटक सगळीजण खूप केअरफुल आहेत की आता परत नवीन काहीतरी फेक नॅरेटिव्ह सेट नाही व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की तयारी ही खूप चांगली आहे. सगळ्यात गेम चेंजर हे लाडकी बहीण ठरणार आहे. लाडकी बहीणमुळं महिलांना जे त्यांच्या नावावर पैसे येतात, त्यांना पैसा तर महत्त्वाचा आहेच आहे, पण त्यापेक्षा जो सन्मान मिळतोय आणि प्रत्येक महिला अगदी चेहऱ्यावर हसू आणून मला सांगते की ताई, आम्हाला ज्या भावांनी पैसे दिलेत आम्ही त्या तिघांना परत सत्तेत आणणार आहे. बरं, ज्या भाजप पक्षासाठी 20-25 वर्षापासून कार्यकर्ते लढतात आणि पक्ष टिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायती असेल, महापालिका असेल, तिथं ते फील्ड वर्क करतात आणि 20-20 वर्ष वेळ देतात. परंतु अशा उमेदवाराला डावलून अनेक वेळा महायुती झाल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आली. तिथं बऱ्याच प्रकारे नाराजी दिसते. जसं अहमदपूरमध्ये आपण पाहिलं, गणेश हाके असतील किंवा हिंगोलीमध्ये सनदी अधिकारी, क्लास 1 ऑफिसर रामदास पाटील सुमठाणकर असतील. अशा उमेदवारांना डावलून भाजप उमेदवारी राष्ट्रवादीला किंवा शिवसेनेला देत आहे. तर कमीत कमी 120 पेक्षा जास्त जागा मित्रपक्ष लढत आहेत. तर त्या 120 मतदारसंघामध्ये भाजपची पिछेहाट होणार नाही का? नाही, हे महायुतीचा धर्म सर्वच मित्रपक्ष पाळतील. तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की अनेक लोकांनी खूप मेहनत केलेली असते, अनेक आयुष्यातले अनेक वर्ष त्या एका आमदारकीच्यासाठी लावलेले असतात. पण जेव्हा एखादा एक मोठ्या लेवलवर निर्णय घेतला जातो, तर त्या पक्षाचे चांगले शिलेदार म्हणून अनेक जण त्याला फॉलो करतात. 1-2-4 ठिकाणी काही घटना घडतात, पण त्याचा अर्थ तो पूर्ण सर्वांचाच निर्णय असं नाही. बरं मॅडम, आपल्या जिल्ह्यामध्ये माजी खासदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाला खिंडार पडला आहे, अशा मी पेपरमध्ये बातम्या वाचल्या. तर त्या बातम्यांमध्ये कसं तथ्य आहे आणि जे पक्षाची कोर टीम आहे ती तशाला तशीच आहे का? मला वाटतं खासदार साहेबांनी एकट्यांनीच प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर कोणी कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला नाही आहे. अच्छा. त्यामुळं मला माजी खासदार साहेबांचं काही बोलणं झालेलं नाही आहे, पण तशी काही अवस्था वाटत नाही आहे. बरं, आपल्या लातूर शहर मतदारसंघामध्ये किती लोकसंख्या आहे आणि कशी विकास कामं आपण घेऊन पुढे जाणार आहोत? लातूर शहरचं जर पाहिलं तर जवळपास 3,96,000 म्हणजे 4 लाख मतदान आहे इथे. आणि लातूर शहरचा विकास हा काही एका विषयाचा विकास असू शकत नाही, तर हा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. इथलं सुसंस्कृत मनाला जे हवं आहे, या गावातल्या लोकांच्या अपेक्षा काही अवास्तव नाही आहेत. ही मंडळी अगदी सुज्ञ आणि शहाणी आहेत, तर त्यांचं पब्लिक पार्टिसिपेशन करूनच गावाचा विकास आराखडा आम्ही तयार करणार. बरं, विद्यमान आमदार अनेक टर्म ते आमदारच आहेत आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर आपण कसं पाहता? तो अधिकार मला नाही आहे, तो अधिकार जनतेला आहे. जनता त्याचं असेसमेंट करेल. बरं, आपण चाकूरकर साहेबांची सुनबाई आहात. त्यांनी केंद्रीय गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे आणि ते आदर्श व्यक्तिमत्व होते. दिल्लीच्या राजकारणामध्ये चाकूरकरांचं नाव फार मोठं आहे. चाकूरकर साहेबांचा आपल्याला कसा मदत होते किंवा त्यांचा आपल्याबद्दल काय रोल आहे? त्यांचा रोल हा एका वडिलांचा मुलीसाठी जो असतो तोच असतो. ते माझे पालक आहेत, मार्गदर्शक आहेत, माझं सर्वस्व. म्हणजे एका मुलीला पित्याकडून जे असतं तेच मला, जरी सासरे असले तरी पित्याप्रमाणे आहेत ते. बरं. आणि त्यांचा रोल म्हटला तर कुटुंबातला सदस्य जेव्हा एवढी एखादी चांगली लढत देत असेल, तर वडील म्हणून ते सर्व अर्थाने माझ्यासोबत आहे. महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात एक महत्त्वाचा मुद्दा गाजतोय, जरांगे फॅक्टर. तर जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या मुळे त्यांच्या प्रकृती पण बिघडत आहेत. आपण स्वतः डॉक्टर आहात, आपल्यालाही माहीत आहे. आणि त्यानंतर जरांगे फॅक्टर लोकसभेला दिसलं काय, काय वाटतं आपल्याला? मनोजदादा जरांगेंची अनेक त्यांच्या उपोषणामुळे तब्येत बिघडती. आज भाऊबीज आहे आणि एक डॉक्टर बहीण म्हणून मी भाऊंना नक्कीच म्हणेन की आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. पण त्याच्याबरोबर राजकीय ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती, त्याच्यासाठी तब्येत नाही आपली पणाला लावावी अशी मी त्यांना विनंती करेन. बरं, जरांगे पाटलांच्या पाठिंबाला आपण एक व्यक्ती म्हणून पाठिंबा देता का आंदोलनाला, आणि या आंदोलनाकडे आपण कसं बघता भविष्यामध्ये? आंदोलनाचा विषय हा फार क्लिष्ट येतो, त्यामुळं मी पाठिंबा किंवा त्याचा विरोध, माझी दोन्हीची भूमिका नाही आहे. मी ज्या पक्षात काम करते त्या पक्षाची जी एक लाईन असेल
त्या लाईनवर आपण चालायला पाहिजे अशी आम्हाला शिकवण दिली गेलेली आहे. त्यामुळे त्या लाईनशी आपण सहमत असतो. बरं. लातूर शहर मतदारसंघामध्ये आपली काही ब्ल्यूप्रिंट तयार आहे का? आपल्याला जर जनतेने संधी दिली तर आपण कोणते विकास कामं भविष्यात करू इच्छिता? लातूरकरांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. आणि पाण्याचा प्रश्न हा काही असा 1-2 दिवसात सुटणारा नाही आहे. त्याच्यासाठीची अनेक ब्लूप्रिंट्स आपण अनेक विधानसभेच्या जाहीरनाम्यातून वाचलेले आहेत. तसे खोटं काही ब्लूप्रिंट मी जाहीरनाम्यातून देणार नाही आहे. तर आपण मला असं वाटतं की लातूरकरांच्या पाणी प्रश्नासाठीचा जो कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न आहे त्याला टेक्निकल टीम घेऊनच त्याच्यावर उत्तर काढता येईल. दुसरा प्रश्न इथे कचऱ्याचा आहे आणि आता नवीन प्रश्न जो आहे तो कायदा आणि सुव्यवस्थेचा आहे. बरं. लातूरमध्ये रेल्वेच्या बोगी निर्माण होणार होते आणि खूप जास्त कर्मचारी किंवा रोजगार देखील उपलब्ध होणार असे म्हणण्यात आलं होतं. 2 ते 3 वेळा तिथलं भूमिपूजन आणि उद्घाटन देखील झालं. प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली नाही. यामागे नेमकं शासकीय प्रॉब्लेम आहे का राजकीय दबाव आहे, काय आहे? नाही, राजकीय दबाव असू शकत नाही कारण तो केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे. टेक्निकल अडचणी असतील काही कारण 35-35 हजार कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्स जेव्हा असतात तर त्याच्यामध्ये काही कोणाचा राजकीय दबाव असू शकत नाही. मी आपल्या माध्यमातून मी हा नक्की प्रयत्न करेन की जे युनिट आहे रेल्वे बोगी प्रकल्पाचा तर त्याच्यावरती जवळपास 250 वेगवेगळे ॲन्सिलरी युनिट्स इथे येऊ शकतात. मी केंद्र सरकारलाही विनंती करणार आहे या इलेक्शननंतर की ते युनिट्स सगळे लातूरच्या उद्योजकांना मिळावेत प्रामुख्याने आणि त्याच्यातून जो एक मोठा रोजगार निर्माण होणार आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन हे मोदी साहेबांची सर्वात मोठी गिफ्ट असणार आहे लातूरकरांना. बरं. दिल्लीमध्ये चाकूरकर साहेबांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये विलासराव देशमुखांनी केलेलं आहे. दोघंही एकमेकांचे गुरु शिष्य होते आणि दोघांचाही जे मनाचं नातं होतं ते फार दृढ आणि होतं. आपलं आणि देशमुख कुटुंबियाचं नातं कसं आहे आणि या निवडणुकीमध्ये कशी फाईट होईल? फ्रेंडली होईल का थेट फाईट होईल? इलेक्शनचा मुद्दा वेगळा आहे आणि व्यक्तिगत आमचे जे संबंध आहेत त्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आजही पाटील आणि देशमुख परिवाराचे व्यक्तिगत संबंध हे काल आज आणि उद्या तसेच राहणार आहेत. निवडणुकीची रणधुमाळी आहे. इलेक्शन जिंकण्याकरता तेही प्रयत्न करतील, मीही प्रयत्न करेन. ती भाग वेगळा आहे त्याच्यात. मॅडम, आपण उच्च शिक्षित आहात. मराठवाड्यामध्ये बराच अनुशेष बाकी आहे. मराठवाड्यामध्ये आपल्याला इंडस्ट्री दिसत नाही. लातूर असेल, बीड असेल, परभणी आहे, नांदेड जिल्हा आहे. इथून जास्तीत जास्त तरुण मुलं त्यांच्या घरच्यांना घेऊन पुण्याला मुंबईला जॉबला जातात. मुखेडवरून तर जवळपास 100 बसेस दररोज पुण्याला जातात ट्रॅव्हल्स. तर हा जो लोंढा चाललेला आहे पश्चिम महाराष्ट्राकडे, पश्चिम महाराष्ट्र इथून 100 किलोमीटरवर आहे. तर नांदेडलाही मुख्यमंत्रीपद मिळालं, लातूरलाही मिळालं. बाजूलाच यवतमाळ आहे, तिथेही सुधाकरराव नाईक होते, वसंतराव नाईक होते. 7 ते 8 वेळा मुख्यमंत्रीपद देऊनही आपल्या इकडे उद्योग नाहीत. त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार आहेत सर्वपक्षीय का उद्योगपती इकडे यायला तयार नाहीत? काय म्हणायचं आपल्याला? त्याच्यात 2-3 गोष्टी असतात. ह्याच्यात थोडं भौगोलिक आपण विचार करायला पाहिजे की पश्चिम महाराष्ट्रात निसर्गाने त्यांच्यावर फार मोठं सढळ हाताने मदत केली. त्यामुळं पाणी भरपूर आहे, जमीन सुपीक आहे आणि तिथे पूर्वापारप्रमाणे किर्लोस्करांनी आजपासून 100 वर्षापूर्वीचा जो उद्योग उभा केला आहे. पण मराठवाड्यात काय झालं की शेतीवर आधारित जास्त आपली जनजीवन आहे आणि मुख्यमंत्री जरी आपल्याकडे मला वाटतं चव्हाण साहेब 4 मुख्यमंत्री झालेत आपले तर तरीही इथला अनुशेष ह्याच्याकरता राहिला आहे की भौगोलिक परिस्थिती आपल्याला साथ देत नाही आहे. दुसरी मोठी अडचण दळणवळणाची असते कारण आपण जो माल तयार करतो व्यापारी माल तर त्याला रेल्वेची तरी व्यवस्था लागते किंवा सडका चांगल्या लागतात आणि आदरणीय नितीन गडकरी भाऊंच्यामुळे आत्ता रोडचं नेटवर्क खूप छान झालेलं आहे. त्यामुळे येत्या काळात नक्कीच आपला औद्योगिक विकास होणार. औद्योगिक विकास हा भरभराटीने व्हावा आणि आपल्या तरुणांना जिल्हा सोडून बाहेर जाण्याची वेळ येणार नाही यासाठी आपण भविष्यामध्ये कोणत्या उपाययोजना आणू शकता? मी आपल्याला आत्ताच सांगितलं ना की या रेल्वे बोगीच्यावर अवलंबून जे 250 ॲन्सिलरी युनिट्स येणार आहेत त्याच्यावर जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर मला वाटतं की पुढचे 5 वर्ष तरी मिनिमम लातूरकरांना लातूर सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता लागेल. एक शेवटचा प्रश्न घेतो. आपण उमेदवार आहात, निवडणूक रिंगणात आहात आणि खूप मोठ्या कुटुंबासोबत आपली निवडणूक राहणार आहे. तसं आपले दोघांचे कुटुंब तसे मोठेच आहेत. तर जनतेला आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण काय आवाहन करणार? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व माझे मतदार जे आहेत आपले दर्शक त्यांना नक्कीच विनंती करेन की आपल्यासमोर एक आपली लाडकी बहीण आलेली आहे. यावेळी पहिला महिला आमदार होण्याची आपण मला आशीर्वाद द्याल आणि विकास जो आपला
विकसित भारतचा जो स्वप्न आहे मोदी साहेबांचं, त्याचं कंटिन्युएशन केंद्रात सरकार मोदी साहेबांचं आहे, राज्यात देवेंद्र भाऊ असतील आणि लातूरमध्ये जर मी आमदार झाले तर ते कंटिन्युएशन राहील आणि त्याच्याकरता आपण मला निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करेन. मॅडम, आमच्या चॅनलकडून आपणाला देखील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आभारी आहे. आपण एवढ्या बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ काढून दिला, आमच्याशी चर्चा केली, यासाठी मी आपले आभार व्यक्त करतो आणि येथेच मी आपली रजा घेतो. मॅडम, वेळ दिला. आभारी आहे. तर दर्शको हो, या होत्या नांदेड लातूर शहर येथील विद्यमान उमेदवार ज्या भाजप पक्षाकडून लढत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा केली. डॉक्टर अर्चना पाटील यांच्याशी आपण आताच बातचीत केली. उच्च शिक्षित उमेदवार लातूर शहरमधून उभा आहे. मुलाखत कशी वाटली जरूर कळवा आणि काही समस्या असतील आपल्या जिल्ह्याच्या तर खाली कमेंट जरूर करा, त्या देखील आम्ही मॅडमजवळ निश्चितपणे पोहोचू. इथेच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.